भारत पाक युद्धानंतर महाराष्ट्रानं सागरी सुरक्षा वाढवण्यास सुरुवात केली आहे। यात सुरक्षेचा आढावा घेण्याकरता मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांच्याकडून आधुनिक गस्ती नौकेची पाहणी केली जाते। आढावा घेतला आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाकिस्तानने भारतावर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर आता देशामध्ये सर्व प्रकारच्या सुरक्षा यंत्रणांना अलर्ट देण्यात आलेला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता वेगवेगळ्या प्रकारे सुरक्षा यंत्रणा ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण आता आपण आहोत ते भाऊच्या धक्का या ठिकाणी आणि सागरी सुरक्षेच्या संदर्भात कुठलीही हयगय न करता चोख सागरी सुरक्षा व्यवस्था असावी म्हणून आता महाराष्ट्रातील बंदर आणि मत्स्य विभाग सुद्धा कार्यरत झाल्याचं पाहायला मिळतंय। ही गस्ती नौका आहे, आधुनिक गस्ती नौका, जी आता मुंबईतील आणि महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरती आपल्याला सुरक्षा करताना पाहायला मिळणार आहे। साधारणतः 13.3 मीटर लांबीची ही गस्ती नौका आपण पाहू शकतो। 900 लिटर पेट्रोल याच्या टाकीमध्ये बसू शकतं आणि एकंदरीत त्याचा वेग असेल तो 30 नॉटिकल मैल। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर शत्रू जर समुद्रमार्गे आपल्या मुंबईमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला समुद्रातच रोखण्याची क्षमता या बोटीमध्ये असेल आणि एकंदरीतच कुठलीही दुर्घटना झाली तर त्यावेळी प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या बचाव कार्यासाठी ही गस्ती नौका काम करताना पाहायला मिळेल। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन ननावरे, मुंबई। आज जी काही गस्ती नौका आपण पाहिलेली आहे तशा 5 गस्ती नौका लवकरच आपण समुद्रकिनारी आपण उतरवणार आहोत, जेणेकरून सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणीही अनधिकृत कुठलेही हालचाल आमच्या किनारपट्टीवर करत असेल तर जसं ड्रोनची सुरक्षा 9 जानेवारीपासून आम्ही लावलेली आहे, त्याच्यामुळे असंख्य अनधिकृत मासेमारी असो किंवा कोणीही कुठल्याही पद्धतीची अनधिकृत हालचाली आमच्या किनारपट्टीवर करू शकलेला नाही आहे, त्याला ताकद देण्यासाठी आता 5 गस्ती नौका प्राथमिक आम्ही आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून आम्ही उतरवणार आहोत। टोटल 15 ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या पूर्ण किनारपट्टीवर आपल्याला दिसतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।